नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जसबीर सिंग, धार्मिक सिंग वय वर्ष 71 यांच्या फिर्यादीवरून सुभाष रोड येथील खताच्या गोडाऊनमध्ये खताच्या गोळ्या चोरी झाल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी पोलीस हवालदार टेमघर व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना नाशिक रोड हद्दीत गेलेल्या मालाची व न वापरलेल्या वाहनांची शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असताना पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुभाष रोड येथील गोडाऊनमधून खतांच्या गोण्या चोरी करणारा हिचा मालधक्का येथे असल्याची माहिती मिळाली। लागलीच मालधक्का देवळाली गाव येथे जाऊन 9 इसमाला ताब्यात घेतले असता त्याचे नाव आकाश रामचंद्र चिकणे वय वर्ष 29 राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे नाव 2 साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे। यात 1,83,000 रुपयांच्या 74 खताच्या गोण्यांसह 8 लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक MH15GB 4146 असा एकूण 9,83,298चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ 2च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार विजय टेमघर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस नाईक बच्चे, पोलीस शिपाई सागर आडणे, पोलीस शिपाई गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळे, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव, चालक पोलीस शिपाई रानडे आदी तपास करत आहेत। गुन्हा रजिस्टर क्रमांक 57/2024 भादवी कलम 380 34 प्रमाणे आपल्याकडे नाशिक रोड येथे गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्ह्याचा तपास करता आमच्याकडे पोलीस शिपाई 204 गाडेकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की या सदर गुन्ह्यातील आरोपी हा अशाच्या ठिकाणी फिरतो आहे। त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच त्या ठिकाणी जाऊन त्याला तपासासाठी ताब्यात घेतले। त्याला विचारपूस केली असता 1,83,000 74 गोण्या 50 किलोची एक गोणी असा मुद्देमाल, तसेच 8 लाखाची महिंद्रा कंपनीची आयशर ट्रक MH15GB 4146 ही सुद्धा गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे।